शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ॲग्रोनॉमिक्स पूजा या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे जे आहे अशा प्रकारे बेड तयार केलेले आहे आणि या बेडवर जे आहे कापूस पिकाची लागवड करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की बेड पद्धतीने कापूस पिकाची लागवड कशा प्रकारची करायची आणि बेडवर कापूस लागवडीचे फायदे काय आहे आणि त्यापासून होणारे तोटे काय आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय। तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये, जिथे जे आहे 2-3 दिवस सारखा पाऊस झालेला आहे, त्यामुळे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे। त्यामुळे जे आहे मी माझ्या दादाच्या शेतामध्ये आलेली आहे कापूस लावायला। तुम्हाला सुद्धा आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो की बेड पद्धतीने कापूस जो आहे कशा प्रकारे लावायचा आहे। तर सर्वात अगोदर काय केलेलं आहे, जमिनीची पूर्वतयारी करून घेतलेली आहे। उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून घेतलेली आहे। त्यानंतर जमीन जे आहे उन्हामध्ये तापू दिली आणि त्यानंतर जे आहे रोटावेटर करून अशा प्रकारचे बेड जे आहेत फाडून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकताय की या प्रकारचे बेड जे आहे तयार करून घेतलेले आहे। लागवड करताना आपण 2 झाडातील अंतर जे आहे 1.5 फुटाचं ठेवत आहे आणि 2 ओळीतील जर अंतर आपण पकडलं तर 3 फुटाचं अंतर जे आहे आपण यामध्ये ठेवलेलं आहे। तर या प्रकारची आपल्याला बेड पद्धतीवर लागवड करून घ्यायची आहे। आणि इथे जर आपण जमिनीचा विचार केला तर मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आहे। तर अशा जमिनीमध्ये आपण कापूस पिकाची लागवड करत आहोत। तर इथे जर आपण व्हेरायटीचा विचार केला तर अंकुरची 30-28 या व्हेरायटीची लागवड करणार आहोत। तर आता आपण जाणून घेऊया की बेड पद्धतीचे फायदे आपल्या झाडाला काय होऊ शकते। तर बेड पद्धतीने जर आपण लागवड केली तर काय होते की पाण्याचा उत्तम निचरा होतोय, पिकाची सुद्धा जोमदार वाढ होते, मुळांची वाढ चांगली होते, पाण्याचा उत्तम निचरा होते, जमीन सुद्धा भुसभुशीत राहते, जमिनीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा चांगला होतोय आणि जमिनीमध्ये हवा सुद्धा खेळती राहते। त्यामुळे आपल्या पिकाची वाढ जोमदार होते आणि पीक चांगल्या वाढीसाठी सुद्धा याचा फायदा होतोय। म्हणून आपल्याला बेड पद्धतीने लागवड करून घेणे अतिशय गरजेचे आहे। तर तुम्ही पाहू शकताय की या प्रकारचे जे बेड आहे इथे फाडून घेतलेले आहे आणि आता जे आहे इथे कापूस लागवडीचं काम सुद्धा चालू आहे। आणि इथे आपण बेड पद्धतीचा जर आपण तोटा बघितलं तर तोट्यामध्ये होते की आपल्याला एक खर्च म्हणजे बेड तयार करण्यासाठी आपल्याला खर्च लागतोय। तर हा एक तोटा आहे। नाहीतर बेड पद्धतीने जर लागवड केली तर नक्कीच तुमच्या उत्पादनात जे आहे तुम्हाला भरघोस अशी वाढ झालेली पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडल्या सुद्धा लागवडी झालेल्या आहेत काय, तुमचं या बेड पद्धतीने लागवड करण्याचे काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन कृषीविषयक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।